आयुष्य म्हणजे जणू दोन घडीचा डाव. पण आपण कधीकधी या डावात न कळत स्वतःला गमावून बसतो, तेही आपल्याच माणसासाठी. हे आपल्याला खूप उशिरा कळतं, पण जेव्हा कळतं तो क्षण कोणता का असेना, त्यात सारं जीवन जगून घेतल्याचं सामर्थ्य मिळवून अंत निश्चितच सुखद करता येतो. प्रत्येकाच्या छुप्या मानवी अंतर्मनाला ओलसर हाक देणारी ही कथा आहे. यातून सांगायचा उद्देश इतकाच की जे हवं त्यासाठी वेळ दवडण्यापेक्षा स्वतःला स्वतःसाठी घडवा, इतरांसाठी नव्हे. अख्खी रात्र तिने विचार करूनही कोणत्याच एका निर्णयावर तिचं एकमत होत नव्हतं. आपली हक्काची असणारी व्यक्ती ही फक्त औपचारिकता म्हणून आपल्यासोबत आहे या विचारानेच तिला कीव येत होती स्वतःची. अखेर ती अंथरुणातून उठली, मोबाईल हातात घेऊन वेळ बघितली तर पहाटेचे 5:30 वाजलेले. तिने एकदा शेजारी शांतपणे झोपलेल्या त्याच्याकडे नजर टाकली. चेहऱ्यावर नेहमीप्रमाणे निरागस भाव होते त्याच्या. यावरून ती त्याला नेहमी म्हणायचीही की तू झोपल्यावर जास्तच क्यूट दिसतोस. या आठवणीने न कळत तिच्या गालावर हसू फुललं, पण ते क्षणभरच. त्याच्या मानेवर आणि दंडावर ते निशाण स्पष्टपणे दिसत होते. ते बघून तिने रागाने करकचून डोळे बंद केले. तसं तिला काल रात्रीचा प्रसंग आठवला. भांडणं, वाद आणि अगदी छोट्याशाही गोष्टीवरून होणारी चिडचिड, मग अबोला, हे सगळं मागच्या 2.5 वर्षात नित्याचंच झालेलं. तसंच कालही त्याच विषयावरून त्यांचं कडाक्याचं भांडण झालेलं. तो रात्री उशिरा घरी आल्यावर नुकताच फ्रेश होऊन बसलेला. हे सगळं काय आहे, मला कळेल का? आणि हो, आता ना जे काही बोलायचं ते स्पष्ट बोल. स्वतःचा बचाव करण्यासाठी पोकळ कारणं देऊ नकोस, कारण आता मलाही कंटाळा आलाय या सगळ्या वागण्याचा. त्याच्यासमोर हे कंडमचे पॅकेट फेकलं. ती त्यागाने बोलत होती. त्यालाही कळून चुकलेलं की आता काही कारणं देऊन उपयोग नाही. कधी ना कधी तरी हे तिला सांगावंच लागणार होतं. हे बघ, आजपर्यंत मी तुला कधी कशाची कमी पडू दिली आहे का? तुला आणि अमयला किंवा आपल्या शारीरिक गरजातही मी कधी कमी पडलोय का? आपले रिलेशनशिप हे लव्ह मॅरेज आणि आता 15 वर्षानंतरही माझं तुझ्यावरच प्रेम होतं, आहे आणि राहील. पण गरज इथेच संपत नाही. ट्रस्ट मी काही स्वतःहून कुणाकडे जात नाही. जेव्हा विदेशी क्लायंट्ससोबत मीटिंग असते तेव्हा हमखास घडतंच. आणि मी या गोष्टीकडे खूप नॉर्मली बघतो, कारण आपण मॅच्युअर आहोत. त्यामुळे प्लीज समजून घे. मी काही लगेच त्या विदेशी मुलीसोबत संसार थाटून त्यांना घरी आणून बसवणार नाही. तो फक्त तुझा अधिकार आहे आणि तुझाच राहील. तो अगदी शांतपणे म्हणाला. तिला मात्र आतून भयानक चीड येत होती या गोष्टीची. म्हणजे काय तर तू समाजसेवेचा विडाच उचललाय. तू त्या 1.5 दमडीच्या पोरींसाठी स्वतःचं चारित्र्य गहाण ठेवून त्यांच्या गरजा भागवत फिरतोयस. वा, नोबेल पुरस्कार मिळायला हवा तुला यासाठी. आपल्या एखाद्या बारीकशा वस्तूलाही इतर कोणी हात लावलेला आपल्याला सहन होत नाही. आणि इथे मी माझा नवरा सरळ दुसऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भाड्याने देऊ? लाज वाटते मला आता स्वतःशीच. नाही सहन होतंय मला हे सगळं. आपली संस्कृती, आपला स्वाभिमान कायमच या पाश्चात्य लोकांपुढे गहाण का ठेवायचा आपण? मला किती मानसिक त्रास होतोय या गोष्टीचा. मी कितीही सुशिक्षित असले तरी हे डायव्हर्ट होत नाहीये मला. तू एक काम कर, मला डिवोर्स देऊन ही असली फालतू सेवा करत बस. ती खाली बसली, मुसमुसत अवसान गाळून धापकन तशीच बेडवर बसली. तसा तो तिच्यासमोर गुडघ्यावर बसून तिला समजावू लागला. अनु, अगं असं का करतेस? मी म्हणालोय ना, तुझा अधिकार फक्त तुलाच राहील. आपलं वैयक्तिक आयुष्य हे वैयक्तिकच राहील. दोघांनाही एकमेकांच्या आयुष्यात ढवळाढवळ करायचा अधिकार नाही, असं आपण लग्न करताना तूच म्हणाली होतीस.
फक्त आपण एकमेकांशी रिलेटेड गोष्टी लपवून फसवून करायच्या नाहीत असंही ठरवलेलं आपण. मान्य मी चुकलो, हे मी तुला कळू दिलं नाही कारण तुला त्रास होईल याचा. म्हणूनच आपण आयुष्यभर एकमेकांचे सोबती आहोत, हकदार नाही. त्यामुळे एकमेकांच्या प्रत्येक निर्णयात आपण समजून घेऊन एकमेकांना साथ देणं गरजेचं आहे. असं असताना तू डायरेक्ट डिवोर्सपर्यंत कशी जाऊ शकतेस? ती भयानक चिडलेली, तरीही तिला प्रेमाने समजावत तो म्हणाला, कधीही आदळापट किंवा आरडाओरडा तो करत नव्हता. कसला अधिकार आणि कसलं काय मयुरेश? बायको म्हणून ज्या गोष्टींवर माझा अधिकार आहे ते असं सहज दुसऱ्या कोणाला तरी देऊन तू बोलतोयस की तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे ते. हाऊ डिस्गस्टिंग दिस. आणि समज मीही असंच तुझ्यासारखं करत बसले तर तुला काय वाटेल? जस्ट इमॅजिन. ती त्वेषाने असं बोलली जेणेकरून तिला वाटलेलं की तो चिडेल. कम ऑन अनु, कुणी तुझ्याकडे साधं नजर उचलून बघितलं तर त्याला सुजवून ठेवशील तू. आणि हे सगळं तू करणं शक्यच नाही, खात्री आहे मला. तो अगदी सहज बोलला. तिच्या विचारानुसार हे सगळं उलट घडलेलं बघून तिचा तिळपापड होत होता. किती सहज त्याने तिला पूर्णपणे गृहीत भावाचा, तिचा याच स्वाभिमानाचा त्याने द्विअर्थ उचलून आज तिचाच स्वाभिमान दुखावलेला असं तिला वाटत होतं. आणि ते काही अंशी बरोबरही होतं. अनु प्लीज रडू नकोस आणि खचून जाऊ नकोस, शांत हो. आपण उद्या निवांत बोलू, तुझा राग शांत झाल्यावर. हवं तर उद्या तू माझ्या ऑफिसला, आपण माझ्या साईटवर एकत्र जाऊ, तेवढाच चेंज मिळेल. आणि हवं तर तुझी माझ्या विदेशी मैत्रिणीसोबत ओळख करून देतो, तेव्हा बघ किती ओपनली विचार करतात त्या. त्यामुळे तुझा डायरेक्शन पण बदलेल. पण आता झोप, कसलाही विचार न करता शांतपणे, ओके? तो तिचा चेहरा ओंजळीत पकडून प्रेमाने बोलला आणि कपाळावर हलकेच ओठ टेकून अंथरुणावर जाऊन पडला. तिला मात्र काहीच कळलं नव्हतं. आत्ताचं त्याचं बोलणे. ती पूर्णपणे कोलमडलेली आतून. रडण्यासाठी अश्रूही गवसत नव्हते. ती तशीच निपचित बसल्या बसल्याच बेडवर तशीच कलंडली. आता हे सगळं आठवताच मेल्याहून मेल्यासारखं झालं तिला. तिने वेळ बघण्यासाठी म्हणून मोबाईल ऑन केला. मोबाईलमध्येही वॉलपेपरवर त्या दोघांचा एकत्र फोटो बघून तिने कसलाही विचार न करता मोबाईल फॉर्मॅट मारला डायरेक्ट आणि तशीच तिथून तडक बाहेर निघाली. जाता जाता एकदा अमयच्या खोलीत दुरूनच मन भरून पाहिलं आणि घराबाहेर पडली. ती चालत होती. कुठे जायचं, काय करायचं काहीच माहिती नव्हतं. फक्त या सगळ्यांपासून कायमचं दूर निघून जायचं हे एकच मनात घोळत होतं. चालता चालता ती शहराच्या मध्यभागी असलेल्या पुलाजवळ आली. पुलाखाली रेल्वेचे रूळ आणि बाजूलाच लागून एक तलाव होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळे मिटून घेत तिथून तोल सोडणार तितक्यात कुणीतरी खचकन मागे खेचलं तिला. तिला भानच नव्हतं कुणीतरी ओढलंय आपल्याला. ते समोरच्या व्यक्तीने तिला भानावर आणण्यासाठी गालावर थोपटलं. तशी ती जागी झाली. ओ मिस, हे काय करत होता तुम्ही? जीव एवढा स्वस्थ झालाय का? ती व्यक्ती तिला किंचित रागाने विचारत होती. ती शांतच होती. कसलेच भाव नव्हते तिच्या चेहऱ्यावर. फक्त एकटक कुठेतरी शून्यात नजर लावून बसलेली ती. ते बघून त्या व्यक्तीने त्याच्या सॅगमधून पाण्याची बॉटल काढत तिच्या समोर धरली. मला नकोय एवढंच काय ते मान हलवत म्हणाली ती. पण त्याने पुन्हा तिला सांगितलं. तसं तिने त्याच्याकडे बघितलं. कोण आहात तुम्ही आणि इथे काय करताय? आपण ओळखतो का एकमेकांना? मग मला थांबून काय मिळालं तुम्हाला? चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं करत तिने एकामागून एक त्याला प्रश्न विचारले. खरं तर मनातून चिडच आलेली तिला त्याची. पण कसं बसं राग आवरत तिने विचारलं. मी यश. ही माझी नेहमीची जागा आहे जिथे मी दररोज यावेळी इथे येतो. खरं तर मी तुम्हाला विचारायला हवं की तुम्ही कोण
आणि इथे काय करत होतात? मी वाचवलं याचा राग येत असेल तुम्हाला, पण मला समाधान वाटतंय, कारण आत्महत्या करणं हा गुन्हा आहे आणि ते करण्यापासून मी रोखलं कुणाला तरी. तो जरा गंभीरपणे म्हणाला. तसं ती वरमली आणि काहीच न बोलता पुन्हा शांत बसवली शून्यात बघत होती. तिचा एवढाच प्रतिसाद. त्याला नेमकं कळत नव्हतं की काय झालंय तिला. जीव घ्यायला की डायरेक्ट ती जीव द्यायला निघालीये. गळ्यात मंगळसूत्र आहे म्हणजे मॅरिड आहे असा अंदाज त्याने बांधला. तो पुढे अजून काही बोलणार तितक्यात ती तिथून निघून गेली. त्यानेही अडवलं नाही. दुसऱ्या दिवशी बरोबर त्याच वेळी तो तिथे येऊन बसलेला. तसा तर तो रोजच यायचा तिथे, पण आज येताच कालचा प्रसंग आठवला. हा विचार डोक्यातून काढतो की नाही तोवर मागून उजेडात एक व्यक्तीची सावली दिसली आणि त्याने वळून बघितलं तर ती तीच होती, ती कालची व्यक्ती. ते बघून त्याला आश्चर्य वाटलं. ती काहीही न बोलता त्याच्या शेजारी येऊन बसली, समोर कुठेतरी शून्यात बघत. तो गोंधळलेला तिला आजही याच अवस्थेत बघून. तुम्ही आजही आलात? आज पण आत्महत्या करण्याच्या इराद्याने आला असाल तर त्यात यश येणार नाही, तो म्हणाला. तसं तिने त्याच्याकडे एक वार बघितलं आणि पुन्हा समोर बघत बसली. त्यानेही त्यापुढे काहीच विचारलं नाही. दोघेही शांतच. तुम्ही मला ओळखता का? तिने तसंच शून्यात बघत मध्येच त्याला विचारलं. त्याने नाही असं सांगितलं. मग का वाचवलंत मला? सुखाने जगू शकत नाही पण सुखाने मरायचाही अधिकार नाही का मला? तिने त्याच्याकडे वळून बघत त्याला विचारलं. समस्या कोणती का असेना, पण त्यावर शेवटचा पर्याय हा आत्महत्या असूच शकत नाही. निदान हे पाऊल उचलण्याआधी आपल्या जवळच्या व्यक्तीचा तरी विचार करायला हवा. नाहीतर आपल्या पार्टनरचे असे अचानक एकटं सोडून सुसाईड केल्यानंतर काय हाल होतात ना, ते मला विचारा. यासाठीच मी तुम्हाला थांबवलं होतं, तो अस्वस्थपणे म्हणाला. ते ऐकून तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यासाठी आपल्या पार्टनरला पण आपली काही चिंता वाटत असेल तरच ना. माझ्या असण्याने कुणाला काही फरक पडत नाही आणि पडणारही नाही, तर मग मी का उगाच कुणाच्या आयुष्यात अडगळ म्हणून राहू? म्हणून मला संपवायचे स्वतःला, ती करड्या आवाजात म्हणाली. तसा तो जरा वेळ शांत झाला. मी निशब्द आहे, काय झालं वगैरे विचारण्याचा हक्क मला नाही. तरी आपल्या भावना मी समजू शकतो, पण जीव एवढा स्वस्त नाही की एखाद्यासाठी आपण इतर जवळच्या व्यक्तींना दुखवावं. आपल्या असण्याने नसण्याने कुणाला फरक पडावा इतकं परग्रही आयुष्य जगावं का माणसाने? इतके दिवस यासाठी जगत होतात, पण आजपासून स्वतःसाठी जगा, तो शांतपणे बोलत होता. ती लक्ष देऊन ऐकत होती. तिला पटत होतं सगळं, पण इतके दिवस स्वतःकडे दुर्लक्ष केलं याचा पश्चातापही होत होता. ती रडत तशीच खाली बसली. हाताच्या ओंजळीत तोंड खुपसून हमसून रडायला लागली. तो तसाच उभा होता. त्याने तिला अडवलं नाही किंवा विचारलंही नाही. तो तसाच तिथून निघून गेला. 2-3 दिवस उलटून गेलेली. ती शांतच होती मनानेही. यशचं म्हणणं सिरियसली घेतलेलं तिने. आता मनात काहीच ठेवावंसं वाटत नव्हतं, कारण मन रित करायचं ठरवलेलं तिने. ना कसली काळजी, ना नवऱ्याच्या प्रकरणांची इन्सिक्युरिटी, ना जास्त विचार, ना कसली चिडचिड. तिच्या वागण्यातला अचानक झालेला बदल मयुरेशच्या म्हणजेच तिच्या नवऱ्याच्या लक्षात आलेला. पण त्याला आता तिला विचारण्याचं किंवा सामोरं जाण्याचं धाडस राहिलं नव्हतं. तो फक्त पाहत होता. त्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता त्याच्याकडे. आज रविवार, ऑफिसला सुट्टी असल्याने दोघेही घरातच होते. पण ती मात्र लवकरच उठलेली. आज ती ट्रेकिंगला जाणार होती एकटीच. तिची आवराआवर चालू होती. ते बघून त्याने न राहून विचारलं, आज रविवारी एवढं आवरून कुठे जातेस तू? बाहेर. तिचं मोजकंच उत्तर. बाहेर कुठे ते तरी सांग. म्हणजे तुला बरं वाटत नव्हतं? मग जाऊ नकोस, आराम कर असं वाटतं मला.
तो चाचरत म्हणाला. तिने शांतपणे त्याच्याकडे एक वार बघितलं आणि दुर्लक्ष केले. अनिशा, मी तुला विचारतोय, तेही काळजीपोटी. तो तिचा हात धरत त्याच्याकडे वळवत म्हणाला. मी माझी काळजी घेण्यासाठी सक्षम आहे. मागच्या 2.5 वर्षात हे सगळं शिकले मी. आणि हो, थँक्यू. मला आयुष्यातल्या अनमोल धडा तुझ्यामुळे शिकायला मिळाला. येते मी, ती अगदी सहज हसत म्हणाली. आणि गेलीही. तो मात्र आता ती गेली त्या दिशेने अवाक होऊन बघत तसाच उभा होता. तो तिला वेळ देत नाही यासाठी ती बरेचदा त्याला बोलायची, भांडायची, चिडायची आणि उपहासाने टोमणेही मारायची. पण आज मात्र तिच्या आत्ताच्या बोलण्यात उपहास नव्हता, राग किंवा रुसवाही नव्हता. मग काय होतं? आनंद, समाधान. पण कशाचं? तिला सत्य कळल्यावर तर ती चिडलेली ना. मग अचानक असं काय घडलं की ती हे सारं क्षणात विसरून गेली? तो विचार करत दारात तसाच उभा होता. तेवढ्यात अमयने त्याला भानावर आणलं. बाबा, उद्या स्कूलमध्ये पॅरेंट्स प्रोग्राम आहे, तर त्यासाठी तुम्हाला यावं लागेल. त्याचा 14 वर्षाचा मुलगा त्याला म्हणाला. आई येईल तुझी, कारण हे सगळं दरवर्षी तीच अटेंड करते ना. तो म्हणाला, हो, पण मला वाटतं यावर्षी तुम्ही यावं, कारण तुम्ही कधीच माझ्या कोणत्याच स्कूल प्रोग्राम किंवा पॅरेंट्स मीटिंगमध्ये फारसा इंटरेस्ट दाखवत नाही. नुकतंच मिसुरडं फुटू लागलेलं त्याचं पोंगण तेथील पोर सहज त्याला आरसा दाखवत म्हणालं. ते ऐकून त्याला ओशाळल्यासारखं वाटलं. ठीक आहे, मी येईन. मला टायमिंग सांग आणि इतर डिटेल्स सांग. मयुरेश म्हणाला. स्कूलमधून मेल्स आलेत ते चेक करा, त्यात सगळी माहिती आहे. आता मी निघतो, मला उशीर होतोय. एवढं बोलून अमय तिथून निघून गेला. तो गेल्यावर मयुरेशने मोबाईल चेक केला. खरंच त्याच्या स्कूलमधून आत्तापर्यंत 2-3 मेल आलेले. पण हे सगळं अनिशा बघते असे गृहीत धरून त्याने याकडे दुर्लक्ष केलेलं आणि अमयच्या रूममध्ये जाऊन विचार करत होता. किती मोठा झालाय अमय आता. मुलं मोठी झाली की बापाला टक्कर देतात, पण आईचे लाडोबाच राहतात. अमय पण तसाच होता. अनिशा आणि मयुरेश यांच्या प्रीतीच्या हिंदोळ्यावर झुलणारा हा त्यांचा अंश. अगदी नावही दोघांच्या नावावरूनच ठेवलेलं त्यांचं. अनिशा आणि त्याच्या भांडणात तो लहानपणापासून नेहमी तिचीच बाजू घ्यायचा. मग शेवटी मयुरेशला शरण जाण्याशिवाय गत्यंतर नसायचं. हे सगळं आठवलं आणि त्याच्या चेहऱ्यावर हलकीशी स्मित रेषा उमटली. दुसरीकडे अनिशा जवळपास 3 तास ट्रेक करून नुकतीच एका ठिकाणी बसलेली. इतका वेळ चढाई करून दमलेली ती. म्हणून बॅगेतून थोडंसं काहीतरी खाऊन पुन्हा निवांत बसली. समोरचं हिरवंगार निसर्ग सौंदर्य ती डोळ्यात टिपत होती. खूप बरं वाटत होतं. मनावरचा सगळा भार अलगद उतरल्यासारखा वाटत होता. पण तेवढ्यात तिला अचानक त्या दिवशी रात्री भेटलेल्या व्यक्तीची आठवण आली. हे सगळं फक्त त्याच्यामुळेच शक्य झालेलं. त्याला पुन्हा एकदा भेटून त्याचे मनापासून आभार मानायची तिची इच्छा मनात कुठून तरी प्रकट झाली. पण त्याला आता परत भेटायचं कसं हे कळत नव्हतं. पण तेवढ्यात आठवलं, तो दररोज पहाटे तिथे त्याच ठिकाणी फिरायला येतो. हे त्याने बोललेलं तिच्या लक्षात आलं आणि त्याचं नाव त्याने यश सांगितलेलं तेही आठवलं. उद्या पहाटे त्याला त्या पुलाजवळ भेटून त्याचे आभार मानायचेच हा तिने निश्चय केला. आणि रात्री घरी परतली. रात्रीचं जेवण झाल्यावर लवकरच झोपली. पण का कुणास ठाऊक झोपच येईना. पहाटे त्यावेळी जाग येईल की नाही या विचाराने ती अधूनमधून सारखं टायमिंग बघत होती. अखेर 2:30 नंतर 2:45चा ठोका पडला आणि ती उठली. ते थेट चालत पुलाकडे निघाली. काय आणि कसं बोलायचं याची उजळणी मनात चालता चालता सुरू होती. विचारांच्या ओघात ती कधी तिथपर्यंत येऊन पोहोचली तिला कळलंच नाही. पण लगबगीने तिने हातातल्या घड्याळात बघितलं तर 3:05 कमी होते. तिने सुस्कारा सोडला आणि तिथेच त्या कट्ट्यावर बसली. त्याची वाट बघत 3-3:30 वाजून गेलेले. आता पहाटेचे 3:45ही वाजत आले, पण तो काही अजून आला नव्हता. तिचा जीव आता कावराबावरा झालेला.
का कुणास ठाऊक, पण अनामिक भेटीची आस लागून राहिलेली. त्या दिवशीचा घटनाक्रम तिच्या डोळ्यासमोरून तरळून जात होता. तोच तिचे लक्ष त्या पुलाच्या टोकाकडे गेलं. तिथेच तर उभारून जीव द्यायला गेलेली ती. न कळत तिची पावलं त्या दिशेने वळली. खाली रेल्वेचं रूळ आणि त्याला लागूनच शहरातील मोठा तलाव होता. दिवसा तिथून जाताना अनेकांच्या हृदयाचा चरकाप उडायचा. त्या गडद रात्रीत ते कितीतरी भयंकर वाटत होतं. तिने सहज तिथून खाली डोकावून पाहिलं आणि मागून कुणीतरी जोरात ओढलं. वर खाली होणाऱ्या श्वासांचा आणि त्या धडपडत्या हृदयातील ठोक्यांचा आवाज तिच्या कानापर्यंत येत होता. तिने मान उचलून समोरच्या व्यक्तीकडे बघितलं आणि चटकन तिच्या डोळ्यातून पाणी टपकलं. ते अश्रू आनंदाचे होते की दुःखाचे हे कळत नव्हतं, पण तिचे डोळे बरेच तेजस्वी वाटत होते त्या रात्रीच्या अंधारात. होय, तोच होता ज्याची ती वाट बघत होती, ज्याच्यासाठी ती आज तिथे आलेली, ज्याच्यामुळे ती आज जिवंत होती. तोच यश होता तो. पण त्याचा चेहरा मात्र नाखुशीने संभ्रमित झालेला होता. दुरून तिकडे येत असताना कुणीतरी खाली झुकतंय म्हणजे आत्महत्या करत असेल असा त्याचा समज झालेला. त्यामुळे तो धावत पळत त्या व्यक्तीला वाचवायला आलेला. पण समोर पुन्हा तीच आठवडापूर्वीची व्यक्ती बघून त्याला धक्काच बसला. पुन्हा आत्महत्या करायचा प्रयत्न केला का, त्याने नाराजीने विचारलं. तिला त्याचा झालेला गैरसमज लक्षात आला. नाही, आज मी आत्महत्या करण्याच्या हेतूने इथे आलेली नाही. मी तर आभार मानायला आले तुमचे, ती म्हणाली. आभार? मग खाली का वाकला होतात? किती डेंजर आहे हे सगळं. जरासाही तोल गेला असता तर काय झालं असतं याची कल्पना आहे का, तो घाम पुसत म्हणाला. तिच्या डोळ्यात करुणा दाटून आली त्याच्या बोलण्याने. मी खूप वेळ झालं इथे येऊन बसलेली, तुमची वाट बघत होते. तेवढ्यात त्या दिवशीचा प्रसंग आठवला, म्हणून सहज पाहायला गेले. मृत्यूचं दार कसं असतं याचा अनुभव घेतला, ती शांतपणे म्हणाली. तसा तो वरमला. ओके, सॉरी, मी जरा जास्तच रिॲक्ट झालो, तो बोलला. मिस्टर यश, मागच्या आठवड्यात याच दिवशी याच वेळी मी इथे आत्महत्या करायला आलेले, पण तुम्ही मला वाचवलंत. फक्त वाचवलं नाही तर खरं आयुष्य जगण्याचं सूत्र सांगितलं आणि माझे डोळे उघडले. इतरांच्या अन्यायाविरुद्ध बोलणारी मी आजपर्यंत मात्र माझ्यावरच अन्याय करत आले आणि त्याच विवंचनेतून स्वतःला संपवायला निघालेले. पण मागच्या 4 दिवसात मी माझ्याच आयुष्यात कमबॅक केलं आणि आता मी ज्या गोष्टीतून मला आनंद मिळेल तेच करायचं ठरवले. हे शक्य झालं ते फक्त तुमच्यामुळे, म्हणूनच मी तुमची आभारी आहे. खूप मोठा गुन्हा करण्यापासून वाचवलत मला तुम्ही आणि नवी दिशा दाखवलात, त्यासाठी खरंच खूप खूप धन्यवाद. ती हात जोडून नम्रपणे कबुली देत होती. त्याला मनोमन समाधान वाटलं. हे बघा, आभार वगैरे मानू नका. माझ्या जागी दुसरे कुणी असतं तरी त्यानेही हेच केलं असतं. तुमचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती. मी फक्त निमित्त ठरलो यासाठी. नियतीच्याही मनात हेच असावं कदाचित, म्हणूनच, तो तिला समजावत म्हणाला. त्याच्या मनाच्या मोठेपणाचा वेध घेता आला तिला यावरून. आणि हो, मी काही ज्येष्ठ नागरिक किंवा कुणी मोठा नाही आहे, त्यासाठी हे तुम्ही बोलू नका. माझं नाव यश आहे, हे मागेही सांगितलेलं तुम्हाला, म्हणून सरळ यशच म्हणा, तो परत म्हणाला. मग हे तुम्हालाही सेम लागू पडतं. मीही कुणी वयोवृद्ध नाही आहे. माझं नाव अनिशा, आणि अनिशाच म्हटलं तरी चालेल, ती अगदी सहज म्हणाली. यावरून ती स्पष्ट व्यक्ती आहे हे त्याच्या निदर्शनात आलं. अनिशा आणि यश यांची पुढे मैत्री होईल का? पुढे या कथेमध्ये काय काय होईल हे पाहण्यासाठी आपल्याला पुढचा एपिसोड पाहावा लागेल. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया त्याच्या पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.